काका, हा भाऊ काका. सारंग, अरे तुझे वडील तिकडे येतात, दादा तुझ्याकडे तिकडे यायला निघालाय. आणि अरे त्याच्या ह्याच्यात फारच हे झालंय, त्याच्या डोक्यात फार हेच भरलंय, नुसता हे संताप. हा अरे तू तो हा नाही का ते हे अरे नाही का गायत्री, तू सांग मला ना काही सुचत नाहीये. हॅलो दादा, ते खूप चिडलेत रे. आणि खूप लोक बरोबर सांगते ना. हा, आणि खूप जण आहेत बरोबर, आणि त्यांचा मोठा खातपात करायचा विचार आहे. तू तिथून कुठेतरी जा निघून. हॅलो दादा, तू सगळ्यांना घेऊन लांब कुठेतरी निघून जा. हा, तिथे नको थांबूस. नाही गायत्री, आज पळालो ना तर मला आयुष्यभर पळावं लागेल. तुम्ही दोघं माझी काळजी बिलकुल करू नका. काळजी करू नका म्हणतोय. मूर्ख मुलगा कोणी करता. अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोस तू? तुझा बाप काय चीज आहे तुला माहिती आहे ना चांगलं. काका, माझ्यावर विश्वास ठेवा. दादा इथे येत आहेत ना, तर त्यांना येऊ द्या. तुमच्या सारंगला आणि मुक्ताच्या फॅमिलीला काहीच होणार नाही. तुम्ही बिनधास्त राहा आणि गायत्रीला शांत करा, नाहीतर तिला पुन्हा त्रास होईल. हो हो हो. मोठे मालक स्वतः इथं येऊ राहिले, आता काय करायचं? कोणालाही जिवंत सोडणार नाहीत. घाबरू नका, सगळं ठीक होईल. माझ्याकडे एक प्लान आहे. मुक्ताची पाठवणी आजच होईल. तुम्ही तयारीला लागा. देवी आई, आजपर्यंत मनापासून सेवा केली मी तुझी. ह्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी किती झटली पाहिलंयस तू. हे घर, यातली माणसं एकत्र हवेत मला. माझा अंश असलेला सारंग आणि तुझा अंश असलेली मुक्ता एकत्र या घरात हवेत. आजपर्यंत माझ्यासाठी कधीच काही मागितलं नाही, आज मागती. माझी एवढी इच्छा पूर्ण कर ग आई. आई, सारी तुझीच करणी, सारा तुझाच खेळ. तूच ठरवलंस, तूच घडवलंस, तूच इथवर घेऊन आलीस. रावसाहेबाची ताकद किती बी मोठी असू दे, त्याला किती बी जोर लावू दे, तरी बी सारंगला आणि मुक्ताला सही सलामत घरापातूर तूच घेऊन येणार आहेस. आई, तू मांडलेला डाव असा अर्ध्यात मोडू शकत नाहीस. वाट बघतीये आम्ही. आई, वाट बघतीये ग. हो, मुक्ता आणि सारंग मिळून मुक्ता रंग. म्हणजेच मुक्त रंग. कुठलंच बंधन नसलेले रंग, भावभावनांचे, एकमेकांवरील विश्वासाचे, जबाबदारीचे रंग. मुक्त रंग. मुक्ता, जसे हे दोन छोटे शब्द मिळून एक मोठा शब्द तयार झालाय ना,
अगदी तसंच आपण दोघं एकत्र मिळून अन्यायाविरुद्ध, चुकीच्या गोष्टींविरुद्ध एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू. मी तयार आहे. बाहेर ये. आत लपून काय बसलीस? बाहेर येऊन बघ. तुझा बाज उतरवायला स्वतः रावसाहेब नगरकर इथे आलेत. तू तुझ्या हाताने तुझ्या कुटुंबाचा जीव धोक्यात घातलायस. अजूनही तुझ्या घरच्यांच्या जीवाची काळजी असेल तर बाहेर ये आणि दादांच्या पायावर नाक रगडून माफी माग. ये बाहेर. नाहीतर तुझ्या घराची होळी करून टाकू आम्ही. घराचं स्मशान करून टाकू. मग अंत्यसंस्काराची गरज लागणार नाही. मुक्त बाहेर ये. नाहीतर या जळत्या मशाली तुझ्या घरावर पडल्यास म्हणून समाज. ते आपलं घर खरंच जाणार आहे. मला चटक्यांची खूप भीती वाटते. ए गजा, घाबरू नकोस. जोपर्यंत मी इथे आहे ना, तोपर्यंत ते काहीच करू शकत नाही. ए भक्ती, ए भक्ती, ए अरे या लोकांना हलक्यात नको घेऊ. ते खरंच तुम्हा लोकांना जाळून टाकणार आहेत. तू एक काम कर, दरवाजा उघड आणि पटकन बाहेर ये. अरे बाकीच्यांना मरू दे. मी करीत तुझ्याशी लग्न. तुला एकटं नाही पाडणार. तू बाहेर ये, नाहीतर आत येऊन मी तुझ्या भांगात कुकू भरून तुझ्याशी लग्न करीन. शेठ, ए कुसुम, अरे सोड ना तिला. तुला जा म्हणलं ना. अरे असं काय करते तू? अरे कळतं का तुला? अरे ते चालून टाकणार आहेत. ए कुसुम, अरे मारलं रे. केल्या या कांता शेठचा माज कमीच होत नाहीये. दुसऱ्याच्या चितीवर आपली पोळी भाजून घ्यायला पाहतो. एवढ्या या पाय लावून पळाला तरी परत आलाच. याला घोळक्याचं बळ मिळालंय. दुसरं काय? आज मी मेले तरी चालेल, पण आता याला अजिबात जिवंत सोडणार नाही. तू शांत हो. असं डोकं खरं येऊन कसं चालत? हो, बरोबर म्हणते मुक्ता. आपल्याला काहीच चूक करून चालणार नाही. मी जो डाव आखलाय त्यासाठी फक्त थोडा वेळ थांब. वा रे वा. बाप, भाड्याच्या माणसांकडून स्वतःच्या पोटच्या पोऱ्याला मारायला लावताय. काळी जिंकून आलात का काय? बस झाली तुझी नाटकं. बाप आणि मुलामध्ये वैर निर्माण केलंस तू. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही दादा, तुम्हाला अजून मुक्ता कळालेलीच नाही. ती असं कधीच वागणार नाही. चालाकी, खोटेपणा, कावेबाजपणा तिच्यात बिलकुल नाहीये दादा. ती फक्त जीव लावू शकते. मालक, आता बऱ्याच गोष्टी बदलल्या. माझ्या भंगात भरलेलं कुंकू माझ्या नसादसात भिनलंय. आता हेच कर्म, हाच धर्म. आम्ही दोघे एक आहोत दादा. मुक्ता आणि सारंग कधीच मुक्त रंग झालेत.
दादा, हा राग, हा द्वेष एक नाही, दोन्ही घरांना उद्ध्वस्त करेल. दादा, दादा, माझ्यासाठी हे सगळं सोडून द्या आणि मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारा. तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन चला दादा. मुक्ता, दादांच्या पायावर त्यांचे आशीर्वाद घे. माफी पण माग. तू इतकी पाप केलेली आहेस ना की तुझ्यासाठी माझ्याकडे ना माफी आहे ना आशीर्वाद आहे, फक्त शिक्षा. तुला शिक्षा झालीच पाहिजे. शांत होते. माझ्या कुटुंबातल्या माणसांना संपायला निघालात तरी शांत होते. आता नाही, आता नाही. संबळ वाजवणारी मुलगी काय तांडव घालू शकते हे बघाच तुम्ही. काय जाळून टाका. बंद करा. काय प्रकार आहे? मुक्ता सासरी चालली ना, तिला पाठवणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. कसली पाठवणी? अरे लग्न झालं नाही तर पाठवणी कसली? आग लावा. रिपोर्टर आले, रिपोर्टर आले. आणि हे यांच्या मुलाचं म्हणजेच माझं लग्न एका गरीब सामान्य संबळ वाजवणाऱ्या मुलीशी करून देणार आहेत. सो सामाजिक सुधारणेच्या दृष्टीने हे खूप मोठं पाऊल असणार आहे. प्लीज रावसाहेब. तुमच्या मुलाचे संबळ वादकाच्या मुलीशी लग्न करून दिल्याने कोणते सामाजिक बदल घडतील असं तुम्हाला वाटते?
मुक्ता चांगली चाल खेळलात तुम्ही दोघं. इथे जरी माझे हात बांधलेले असले तरी तुझा मुडदा पडणारच. तू मग रस्त्यात पडेल किंवा घरी आलीस तरी घरी पडेल, पण मी मेलो तरी तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. हे दोघे अजून काय येत नाहीयेत. अरे इथं मारून काय विचारतो, जाऊन बघ. हो बघतो. थांब जरा प्रेमाने. आपली संमती आहे असं त्यांना वाटायला पाहिजे. हो दादा. निघ. मालक मालक अहो मालक अहो मालक 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 अहो ते सारंग आणि मुक्ता मागच्या रस्त्याने पळून गेले. होय आणि त्या दोघांनी तुम्हाला परत एकदा येण्यात काढले. अयो अयो येड्यात काढलं बोलायची काय गरज आहे? नुसती खबर नाही देत आहेत. होय मालक ते चूक झाली, परत नाही होणार. आणि तोंड का लपवलंय? ते हे मधमाशा धरल्यात ना तोंडाला, म्हणून ते मी येतो मालक, त्यांना पाहून येतो. अयो ते दोघं घरी पोचायच्या आत आपल्याला तिथे पोचायला हवं. त्या दोघांना वेगळं करायला हवं, नाहीतर मुक्ताचा कट उधळता येणार नाही आपल्याला. आणि घरी फोन लाव आणि घरी सांग की आम्ही तिथे पोचेपर्यंत त्यांना घरामध्ये घेऊ नका. लगेच फोन करतो. काय सांगतो, गृहप्रवेश करू नका त्यांचा. अरे गृहप्रवेश फार दूरची गोष्ट आहे, उंबऱ्यापर्यंत पण ते पोचले नाही पाहिजे. हो असं सांग. हो सांगतो. हा आणि त्यांचं काही ते निस्तर. आणि मग तुम्ही नंतर या. चल गाडी काढ. मुक्ता जर या घरात आली आणि या घराचं वाटोळ झालं तर त्यासाठी पूर्णपणे तू आणि तूच जबाबदार असशील ना. मुक्ता जर या घरात चुकून आलीच आणि तू त्या गृहप्रवेशांच्या वस्तूंना हात लावला तर तुझ्या समोर जीव देते की नाही ते बघ. तुला वॉर्निंग देऊन तू परत तेच करतेस. किती हट्टी असशील ग तू. हे बघ, कान उघडे ठेवून परत आहे का. तू जर गृहप्रवेशासाठी बाहेर आलीस तर दादांची शपथ घेऊन सांगते, मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. आणि तुला चांगलंच माहिती आहे की दादांची शपथ मी कधीच खोटी घेत नाही. एकतर मुक्ता नाहीतर मी. त्यांच्याकडून आमचा गृहप्रवेश झाला, याहून दुसऱ्या भाग्याची गोष्ट कुठलीच नसेल. पण गृहप्रवेशाला आजी सोबत मोठी आई असते तर. वय ग, तिची पण लई इच्छा होती, पण या रक्ताच्या नात्याने तिला कोंडून टाकले ग. ही बाई ना फक्त घरात फूट पाडू शकते. जेव्हा जेव्हा घरात आग लावायची असते ना, तेव्हा तेव्हा ही तिच्या खोली बाहेर येते. डोक्यात राग आणि मनात आग ठेवून प्रत्येकाकडे बघशील ना तर चांगुलपणात देखील वाईटपणाच दिसणार. ही जी समोर उभी आहे ना, ती खरी लक्ष्मी आहे. आई भवानीचं रूप आहे ही मुक्ता. एक संबळ वाजवणारी पोरगी
या घरची सून म्हणून उंबरट्यावर उभी असेल तर ते समज देवी आईच्या इच्छेनेच घडतया. तर तुमच्या कुणाच्या डोक्यात काय बी शिरना. अरे माप ओलांडून ही घरात आली तर या घराचं सर्ग होईल सर्ग. अजून बी येळ गेलेली नाही. बघताय काय व्हा मोर, या घरच्या खऱ्या लक्ष्मीला हळद कुकू लावा, तिची वटी भरा, माप ओलांडू द्या आणि तिच्या पावलाचे ठसे कपड्यावर उमटू द्या. मोठ्या मानानं तिला घरात द्या. असं काही होणार नाहीये. आणि ही जर घरात आली ना तर घराचं स्वर्ग नाही स्मशान होईल, स्मशान. रेणुका, ए जाऊ दे गाची. आम्हाला ना ह्या कोणाकडून काही अपेक्षाच राहिल्या नाहीये. घरातल्या स्त्रिया जर दुसऱ्या स्त्रीचा इतक्या लेवल पर्यंत तिरस्कार करत असतील ना, अगे तर मग पुरुषी विरोधाची गरजच नाहीये. संभळ हा अभिमान आहे. आई कला, आई ओळख आहे हा संभळ. माई लायकी इथला कुणालाच नाही कळणार. आई भवानीकडे मिरवायला तलवार आहे, महादेवकडे मिरवायला डमरू आहे, बजरंग बलीकडे गदा आहे आणि सरस्वतीकडे वीणा आहे. तसंच अक्षा मुक्ताकडे मिरवायला मावा संबळ आहे. याचा नाद देवांना माणसांच्या अंगात घुसून नाचायला लावतो. याची तडतड चांगल्याला वाईटाविरुद्ध गोंधळ घालायला लावतो. ती बोलते इथे उभं राहिल्यापासून ती आई मायाकडे अपेक्षाने पाहतीये. तिची मुक्ता संबळ कधी वाजवण तिची वाट पाहते. आज मी माया आईसाठी वाजवणार. ती आमच्या लग्नाच्या आनंदात नक्की नाचणार. मी तर म्हणते तुम्ही पण नाचा, मन मोकळं होऊन नाचा. कुणाच्या तरी भीतीनं दाबून राहिलेल्या इच्छा, साचून ठेवलेला आनंद त्या संबळाच्या तालावर उधळून लावा. हे अति होतंय. हे नाचणाऱ्यांचं घर नाहीये, घरंदाज बायकांचं घर आहे. नाचणारे राहत नाही तिथे. होय, पण त्या फक्त रावसाहेबांच्या तालावर नाचत्यात. अगे माझे हात बांधलेले आहेत ना, ते बांधलेले राहू देत. जे काय आपल्या तुटकं मुटकं नातं राहिलंय ना, ते मला विसरायला लावू नकोस. बस. नाही मुलगी या घरात सून म्हणून येणार आणि ना हिचा गृहप्रवेश होणार.
शशिका. आजी तुम्ही काय आहात? तुम्ही काय आहात हे कोणालाच कसं नाही कळलं. अगं पाया काय पडतेस? तुझी जागा पायात नाही, इथं काळजात आहे. तसं बी मी जाणारच होते, पर आता नाही जाणार, कारण माझी मुक्ता आली या घरात. तू म्हणतोस तसं मी माझ्या खोलीत कोंडून बी घेईन. 4 भिंतीच्या दार खिडक्या समद्या बंद करून डांबून घेईन. पर तू आता लई दिस मला डांबू शकत नाहीस, हा? कारण ही मुक्ता रॉकेल आणि काड्यापेटी घेऊन ये. काय कान फुटले काय? ओहो जातो दादा. हे दामो, जेव्हा तुझं हिच्यावर प्रेम होतं तेव्हा हिचं तरी कुठं तुझ्यावर प्रेम होतं रे. पण आज बघ, आज ती या घरात तुझी बायको म्हणून मिरवती. मी तुला गॅरंटीने सांगते सारंग, ही मुलगी जर नवरात्रीत आपल्या घरी नसती ना तर आज आपला साखरपुडा झाला असता. आणि तू असंच मला बायको म्हणून मिरवलं असतस. त्यामुळे तू माझ्या स्वप्नांबद्दल तर काही बोलूच नकोस. खरंय ग बाळा, खरंय. अरे बघ, मी स्वतः सांगते ना, मी स्वतः सुद्धा तुमच्या लग्नाची स्वप्न बघत होते. आणि आता काय बघते मी हे डोळ्यांनी? हा, यापेक्षा माझे डोळे फुटले का नाही? वंस शांत व्हा, शांत व्हा.
दादा, त्या दिवशी साखरपुड्यात आमचा जो अपमान झाला त्यानंतर मी, माझ्या बाबांनी फक्त तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आजही आम्ही त्या शब्दाची इज्जत करतो. पण त्या दिवशी माझ्यासोबत जे घडलं त्यापेक्षा मोठा अपमान आज माझा झालाय. बरोबर आहे तुझं, अपमान तर झालाच आहे. मी माफी मागतो तुझी. आनंद झाला ना तुला? माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीसमोर हात जोडून माफी मागितली मी. हेच हवं होतं ना तुला? दादा, तुमचा अपमान झाला किंवा तुम्हाला कोणासमोर झुकावं लागलं तरी याने याला काहीच फरक पडणार नाहीये. कारण ह्या आधी याने हेच केले. बहिणीला सोडून बायकोला निवडले याने. रेणुका, तो ऑप्शनच चुकीचा दिला होतास. ए, तू काही बोलूच नकोस. तुझी वेळ निघून गेली. आणि आर्या, इतके दिवस तू ह्या घरात